उद्या चल येऊ. काय रे विसू? अण्णा आज तुम्ही घरीच? शिकवणी झाली? आधी लोक कुजबुजत होते, नंतर आडून आडून बोलायला लागले. विश्वास बसत नव्हता ग, पण आज प्रत्यक्ष पाहिलं. तुझ्या वागण्याला काही सुमार? बस झालं, आजपासून गाणं बिणं सगळं बंद. अहो काय झालं? काही नाही, पोरकटपणा बस झाला एवढंच सांगत होतो मुलीला. मोठी झाली आता ती. तुझ्या आजोबांच्या रागावण्यानं देवकीच्या वागण्यात काहीही फरक पडला नाही. ती पुन्हा पुन्हा श्रीरंगला भेटतच राहिली. देवकी, मला खूप भीती वाटते श्री. अण्णा खूप संतापलेत, नुसते थरथरत होते बोलताना. मी भेटू त्यांना? नको. का? तुलाही काही बोलले तर? आजपासून तू या घरात राहायचं नाहीयेस. तुम्ही तिला पाठीशी घालू नका. 50-50 वेळा सांगून त्याच गोष्टी परत परत करते ती. तुम्ही आधी आज जा. तुम्ही आज जा. अण्णा आज जा. आज जा. आज रात्रभर इथेच उभं राहायचं आहे. तुला शिक्षा. अण्णा का त्रास देतात आईला? आज जा. जात. जागत तोरे कारण बलम, जागत तोरे कारण बलम, जागत तोरे कारण बलम, जागत तोरे कारण बलम. रे नागबाई विरहा मुसारी जो मन तरसाय,
जागत तोरे कारण बलम जागत तोरे कारण मा मग रे गरे जागत तोरे कारण बलम जागत तोरे कारण सारे गा प प प प गा प ध नि ध म रे गा प म रे म ग रे नि ध सा रे गा म रे ग रे जागत तोरे कारण बलम सारे गा प ध नि ग प ध सा सुजत ना कछु तुम बिन सुजत ना कछु सुजत ना कछु तुम बिन 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 अब ना सताओ मन मोरी प्यास बुझाओ मिलन की बेगी बेगी घर आए जागत तोरे कारण बलम जागत तोरे कारण जागत तोरे कारण जागत तोरे जागत 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 तोरे कारण बलम रहना गवाय बिरहा मुसारी जो बन तरसाए जागत तोरे कारण कर गा बद सर गरनी धगा गरनी धसा धनी ध मर गर जागत तोरे कारण बलम रहना गवाय बिरहा मुसारी जो बन तरसाए जागत तोरे कारण तोरे कारण तोरे कारण बलम देवकी माझ्या मनाचा खूप गोंधळ होतोय ग. काय झालंय? बाबांची इच्छा आहे पुढे शिकण्यासाठी मी लखनौला जावं. अरे मग छानच की, मोठा गायक होशील तू, पंडित वगैरे पदवीही मिळवशील. मिळवच. पंडित श्रीरंगजी. अगं गुरुकुल पद्धतीमध्ये शिक्षणाची वर्ष निश्चित नसतात. 2 वर्ष कदाचित. एखादं वर्ष आणखी. नाही पण माझी खात्री आहे तू पटकन सगळं आत्मसात करशील आणि लवकर परत येशील. अगं पण 2 वर्ष. फक्त 2च वर्ष आणि मग आयुष्यभर आपण एकत्र. तू जा आता, थांबू नकोस. मी वाट पाहीन तुझी. कधी जाशील? उद्या पहाटेच्या बोटीनेच निघेन. चालेल? वा 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 वा, इतकं झकास काम झालेलं आहे तुला सांगतो. काय म्हणाले हो इनामदार साहेब? अगं इनामदार भयंकर खुश होत आहे. आई वडील कसे आहेत हो? एकदम शांत, काळजीच करू नको तू. देण्या घेण्याबद्दल काही बोलले का? काहीही नाही, फक्त नारळ आणि मुलगी द्या म्हणाले. पण मुलगा थोडा वयाने जास्त वाटतो नाही? हे बघ आता उगीच शंका काढू नकोस. वय थोडं जास्तच चांगलं धाक राहतो आणि आदर पण. आणि देवकीनं रात्रीच पळून जायचं ठरवलं. 2-4 कपडे बॅगेत भरले आणि घराबाहेर पडली. बाहेर विसू झोपला होता. विसू, आम्ही सांभाळलेला अनाथ पोरगा.
पण देवकीवर अगदी थोरल्या बहिणीसारखी माया. त्याला चाहूल लागली.